तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबवरती काम करण्याचा एक काय फायदा आहे. त्याच्याचबरोबर आपल्या व्हिडिओला एक दोन कमेंट आल्या, त्या कमेंटवरती सुद्धा आपण पूर्णतः या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे. सुरुवात जर बघण्यात झाला मित्रांनो, भरपूर अशा मित्रांची एक कमेंट येत चालतात आपल्या व्हिडिओला. म्हणजे कोणी एक छोट्या व्हिडिओवरती कमेंट करतंय, कोणी कमेंट येतच चालतात. पण हे जे कमेंट आहेत, तर ह्या कमेंटवरती आपल्याला व्हिडिओ बनवावा असं वाटलं म्हणून आपण बनवतोय. आणि जे काय तुम्हाला सांगणार आपण रिअलमध्ये सांगणार. सुरुवात म्हणजे एका दादाने आपल्याला कमेंट केली, एक 7-8 दिवस झाले असेल, म्हणजे जसा वेळ मिळाला तसा आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे व्हिडिओ बनवताय, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय करा, जे तुम्हाला बोलायचं आहे ते सुरुवातीला तुम्ही एका पेजवरती लिहा. म्हणजे ते पूर्ण तुम्ही लिहून घ्या काय बोलायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ते वाचून तुम्ही ते व्हिडिओमध्ये सांगत जावा. म्हणजे पूर्णतः तुम्ही जे व्हिडिओ बनवताय तो स्क्रिप्टेड, म्हणजे स्क्रिप्ट तयार करा त्याची एक थोडक्यात, आणि ते तशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवत जावा. तर बघा, मला मान्य आहे त्या दादांना थोडंफार आपल्या व्हिडिओमध्ये काय आवडलं नसेल, किंवा आपली बोलण्याची पद्धत त्यांना आवडली नसेल, किंवा आपल्या व्हिडिओची क्वालिटी आवडली नसेल, काहीतरी अडचण असेल, त्या कारणामुळे त्या दादांनी आपल्याला एक कमेंट केली. काय हरकत नाही, तुमची इच्छा आहे तुम्ही कमेंट करत जावा. चांगल्या कमेंट असेल तर आपण थोडंफार लक्ष देत असतो, आणि जे वाईट कमेंट असतात त्याच्याकडे तर आपण लक्ष देत नाही. कोण काय म्हणते आपल्याला त्याच्यापासून काही घेणं देणं नाही. पण बघा, जे काही कमेंट करत असतील भरपूर असे मित्र, कोणी आता म्हणत असेल की तुम्ही इथं चुकलाय, तर मान्य आहे, काय हरकत नाही. तशाला आपल्याला एक माझ्या जर हुकाचुका तुम्ही मला दाखवत असाल तर तो आपल्याला आवडतोय की नाही, मी इथं चुकलो, मी सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, राहिला स्क्रिप्टेड, म्हणजे राहिला प्रश्न स्क्रिप्टेड मी व्हिडिओ बनवू शकतो काय? 100% बनवू शकतो. पण बघा, मी जे सुरुवात केली या चॅनलवरती असेल किंवा याच्या अगोदरसुद्धा काही उडालेत आपले. बघा, एक 4-5 महिन्यामध्ये एक सर्वसाधारण एक 4-5 चॅनल आपले उडालेत. म्हणजे कमीत कमी 12 महिने तर झालेच नाही, कम्प्लिटली वर्ष 1.5 वर्ष झाले असेल आपण व्हिडिओ बनवतोय ते. म्हणजे त्याच्यामध्ये उडाले, आणि हा आपला चॅनल टिकून आहे. तर हा सुद्धा उडू शकतो. आणि हा उडाल्याच्या नंतर मी दुसऱ्याच दिवशी आपला एक चॅनल पुन्हा एक तयार करत असतो. विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये माझं एक शेळीपालन तर मी करतोच, पण हे आवड जे आहे, या आवडीमुळे आपण या चॅनलवरती काम करतो आहे. तर बघा, स्क्रिप्टेडसुद्धा मी बनवू शकतो, पण जेवढं त्याच्यामध्ये आनंद आहे, हे जे आपण मनमोकळेपणाने बोलत असतो, जे माझ्यासोबत गोष्टी घडत असतात ते मी याच्यामध्ये सांगत असतो. तर हे मी मनमोकळेपणाने माझा व्हिडिओ बनवत असतो. पूर्णतः जे आपल्या मनात आलं किंवा जे बोलावं वाटलं ते आपण बोलत असतो. याच्यामध्ये काही जास्त वाढीव बोलत नाही आपण किंवा काय नाही. फक्त एवढं आहे की समजून सांगण्याची पद्धत आपली थोडीशी वेगळी आहे. म्हणजे एक सर्वसाधारण प्रत्येक व्यक्तीचा जो असतो हा माइंड वेगवेगळा असतो. म्हणजे आज रोजी मी शेळीपालन करतो, माझ्यासारखंच जर संपूर्ण व्यक्तीचं माइंड असता तर पूर्ण आपल्या देशामध्ये असेल किंवा या जगामध्ये असेल पूर्णतः लोक शेळीपालनच करत असतील. तर असं नसतं मित्रांनो. कोणाला शेळीपालनाची आवड असते, कोणाला दुधावरती काम करण्याची आवड असते, कोणाला म्हशी सांभाळावं वाटतंय, कोणाला दुकान टाकावं वाटतंय. ज्यांचे त्याचे स्वप्न वेगवेगळे असतात. माइंडसेट प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा असतो. तर हे आणि अशाच पद्धतीने बघा आपण बनवू शकतो, काय हरकत नाही. कमेंट केली तुम्ही, चांगली केली, व्हिडिओ आपण बनवू शकतो. पण सुरुवात आपण अशा पद्धतीने केली होती की जे आपल्या मनात आलं ते आपण बोलत गेलो. आणि त्या कारणामुळे जेवढे काही मित्र आपल्यासोबत जुळले असतील, तर काही मित्रांना आज रोजी 100 व्यक्ती जर आपला व्हिडिओ बघत असेल दिवसातून, तर 90 लोकांना जर हा व्हिडिओ आवडत नसेल आणि 10% माणसांना जर हा व्हिडिओ आवडत असेल, तर त्यांच्यासाठी तर आपण व्हिडिओ बनवणारच. व्हिडिओ तर आपण कंटिन्यू ठेवणारच चालू, जोपर्यंत आपला चॅनल आहे तोपर्यंत. आणि चॅनलवरती अडचणी आल्या की पुन्हा आपण चॅनल तयार करत असतो. विशेष म्हणजे तुम्ही शेळीपालन करत असाल, कोंबडी पालन करत असाल, गाई सांभाळत असाल, तर बघा मित्रांनो, कंटाळा येतोय. भरपूर अशा मित्रांना कंटाळा येतोय. तशाच पद्धतीचा मलासुद्धा कंटाळा यायचा, एकटाच मी फिरस्तीमध्ये. पण आपण ज्या टायमापासून एक ह्या क्षेत्रामध्ये व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ आपण बनवत असतो, तर हा आनंद वेगळा आहे. म्हणजे दिवस कसा निघून जातो हे कळत नाही. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो. विशेष म्हणजे आपला हेतू एकच आहे की बाबा कोणाचं लॉस या क्षेत्रामध्ये होऊ नये. आज रोजी मी चुकलो, त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत असतो, आणि जे मनामध्ये आलं ते आपण व्हिडिओमध्ये बोलत असतो. जे आपल्या मनामध्ये आलं ते आपण बोलत असतो. आपलं काय एकदम कोणाचं एक असा हेतू नाही की कोणी लॉसमध्ये जावं, किंवा प्रत्येक
जो मित्र कंपनी करतोय त्याला व्यवसाय कंपनी परवडत नसेल तर बघा स्वतःचा आपण हक्काचा व्यवसाय करा, हा सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो. चुकीची माहिती आपण काहीच देत नाही. जे काय आहे ते आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला जे बोलायचं ते आपण बोलत असतो आणि जास्तीत जास्त आपण जे तुमचा एक फायदा कोणत्या गोष्टीमध्ये होऊ शकतं ते सुद्धा आपण या व्हिडिओमार्फत सांगत असतो. तर राहिला प्रश्न स्क्रिप्टेड, तर स्क्रिप्टेड आपण बनवू शकतो, पण जे आपल्याला बोलायचं आहे ते आपण त्याच्यामध्ये बोलू शकत नाही. जो व्यक्ती मनमोकळेपणाने व्हिडिओ बनवत असेल तर त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आपल्याला एक बघायला मिळत असतात, शिकायला मिळत असतात. आणि जेवढं आपल्याला लिहायचं आहे, आज रोजी लिहून जर व्हिडिओ बनवायचा असेल तर जेवढं पुरतं तेवढंच आपण लिहू शकतो आणि तोच वाचून आपण व्हिडिओमार्फत एक पुढच्या व्यक्तीला सांगू शकतो. तर बघा, आवड माझी आहे, सुरुवात मी जशा पद्धतीने केली तशा पद्धतीनेच मी एक कंटिन्यू ठेवणार. आणि त्याच्यानंतर हा झाला स्क्रिप्टेड बनवा किंवा काय. त्याच्यानंतर काही मित्राची अशी सुद्धा कमेंट येत असती की तुमचा जो व्हिडिओ आहे तर याची क्वालिटी खूप खराब आहे, म्हणजे याची क्वालिटी खूप खराब आहे किंवा का याच्यामध्ये शेळ्या दिसत नाही. तर बघा दादानो, मोबाईल जो आहे आपला जो मोबाईल आहे तो काय आपण आयफोन असेल किंवा मोठं मोबाईल नाही आपल्याजवळ, म्हणजे एकदम महागडा मोबाईल नाही. सर्वसाधारण 7-8-10 हजाराचा एक मोबाईल आहे आपल्याजवळ. आणि जे काही गोष्टी आपल्याला बोलायच्या असतील तर हे फक्त मोबाईल आपलं एक तुमच्या मोबाईलपर्यंत एक आपली गोष्ट पोचवण्याचं काम करतं आहे. बस एवढ्यापुरतीच आपण त्याचा वापर करत असतो. बाकी जास्त आपण काय याच्यामध्ये बघत नसतो किंवा काय नाही. व्हिडिओची आवड व्हिडिओ आपण बनवत असतो, पण वेळ जसा मिळत असतो तशा पद्धतीने आपण याच्यामध्ये काम करत असतो. आता क्वालिटी आहे, व्हिडिओची क्वालिटी खराब आहे. खराब जर आता चांगली क्वालिटी आपल्याला करायची असेल तर आपल्याला मोबाईल चांगला घ्यावा लागेल. आणि मोबाईल चांगला घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये काय फायदा नाही. व्हिडिओसाठी जर आपण मोबाईल चांगला घ्यायला गेलो मित्रांनो, याच्यामध्ये काहीच फायदा नाही आपला. सुरुवात मी तुम्हाला सांगतो, यूट्यूबवरून काय केलं आपण, फक्त आनंदासाठी मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. जो मला आनंद मिळतो आहे, शेळीपालन तर मी करतो आहेच आणि या क्षेत्रातून सुद्धा मी पैसा कमवतो आहे. ज्याच्यामधून यूट्यूब मार्फत आपल्याला काय मिळेल किंवा नाही मिळेल याची आपल्याला अपेक्षाच नाही. मिळेल ज्या टायमाला मिळेल त्या टायमाला तर 100% तुम्हाला सांगणारच आपण की काय मिळालं, किती मिळालं आणि कोणत्या पद्धतीने आपण हे मिळवलं, हे संपूर्ण तुम्हाला सांगणारच आपण. कशा पद्धतीने आपण हे केलं ते संपूर्ण गोष्टी तुम्हाला ते सांगणार आपण. तर बघा, आपण पैसा याच्यातून सुद्धा कमवतो आहे आपल्या क्षेत्रातून, तर याची काय आपल्याला अपेक्षा नाही. आवड आहे म्हणून याच्यामध्ये काम करत असतो आपण. आवड आला की दुसरा तयार करत असतो. फक्त आवड आहे म्हणून काम करतो आहे, दुसरं काहीच नाही. राहिला प्रश्न, एका मित्राने अशी सुद्धा कमेंट केली की तुम्ही व्हिडिओ बनवताय पण जे व्हिडिओ आहे तुमचे तुम्ही खूप दिवस टाकत नाही. तर का टाकत नाही ते तुम्हाला सुरुवातीला सांगतो. बघा, जेवढे काही मित्र आपले सुरुवातीपासून व्हिडिओ बघत असतील तर त्यांना तर माहीतच आहे की आपलं पूर्णतः फिरस्ती शेळीपालन आहे. म्हणजे पूर्णतः मी फिरस्तीमध्ये काम करतो आहे आणि फिरस्तीमध्ये पूर्णतः डोंगराळ भागसुद्धा आहे आमच्याकडे, पण ते थोडं लांब पडत असतं आपल्याला. आणि आपण जे मालकी जंगल आहे जवळ पडते त्या हिशोबात आपण आपल्या शेळ्या चारत असतो मालकी जंगलामध्ये. आता शेतकऱ्याचं कसं असतं, डुकराचा ताप असेल, रोह्याचं असेल, त्याच्यानंतर रोई म्हणतात, काही काही भागात नीलगाय म्हणतात, हरण असेल, इतर भरपूर असे प्राणी आहे की त्यांच्यामुळे शेतकरी मित्राची भरपूर अशी मालाची एक नासधूस होत असते, बेजार करत असतात. त्या कारणामुळे शेतकरी मित्र एक कंटाळून जात असतात. आता बघा, तशाच जर आपल्या शेळ्या त्याच्या मालामध्ये जात असेल तर तो किती संबंध तुमचे चांगले असेल त्या शेतकरी मित्रासोबत, ते संबंध तुमचे तिथं वाईट होणार आणि तुम्हाला ते तिथं थांबू देणार नाही सुद्धा. की बाबा तुला आम्ही काहीतरी भरोसा करून तुला एक शेळ्या चारू देतो इथे आणि तो आमच्या मालामध्ये चारतो आहे, तर ते तिथं काय असतं मित्रांनो, माझ्याजवळ जी क्वांटिटी आहे तर तेवढीच क्वांटिटी जर आमच्या गावामध्ये असेल तर 2-2 व्यक्ती शेळ्या चारत असतात. एकूण एक बांधा, म्हणजे सर्वसाधारण 2 व्यक्ती चारत असतात आणि मी एकटा चारत असतो. मग त्या कारणामुळे आपल्याला वेळ मिळत नाही. जसा वेळ मिळत असतो तसा आपण व्हिडिओ बनवत असतो. शेतीचे काही कामं असतात. तर बघा, जी तुम्ही कमेंट केली तर ही कमेंट आपल्या व्हिडिओला आजपर्यंत कोणी कमेंट केली नाही की आपल्या व्हिडिओची कोणी वाट बघत असेल. तर बघा मित्रांनो, खूप धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सुद्धा मनापासून धन्यवाद.